आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 4.1 सोडवणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, त्रिकोण LMN मध्ये टिंबटिंब हा शिरोलंब आहे व टिंबटिंब ही मध्यगा आहे। रिकाम्या जागेत योग्य रेषाखंडाची नावे लिहा। आपल्याला इथे एक आकृती दिली आहे। आकृतीमध्ये त्रिकोण LMN दिसत आहे आणि एक मध्यगा आणि एक शिरोलंब दिसत आहे। आता यापैकी मध्यगा कोणती आणि शिरोलंब कोणता ते आपण समजून घेऊया। पहा, शिरोलंब म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब। आता त्रिकोणाचे शिरोबिंदू कोणते आहेत? LMN हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत आणि त्रिकोणाची ही बाजू MN या बाजूवर या L शिरोबिंदूतून हा टाकलेला लंब आहे, याला काय म्हणतात? त्रिकोणाचा शिरोलंब, म्हणजेच LX हा त्रिकोणाचा इथे शिरोलंब आहे। आपण पहिली रिकामी जागा भरून घेऊया। त्रिकोण LMN मध्ये LX हा शिरोलंब आहे। रेख LX हा त्रिकोणाचा शिरोलंब आहे। आता मध्यगा म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू आणि शिरोबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिकोणाची मध्यगा म्हणतात। आता पहा, L आणि N यांचा मध्यबिंदू म्हणजे काय, यांचे दोन समान भाग केले, या रेषेचे दोन समान भाग केले, त्याचा मध्यबिंदू आपल्याला मिळाला। हा मध्यबिंदू आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू हा आहे त्याचा ह्या बाजूच्या समोरचा शिरोबिंदू, आणि L आणि Y हे जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात? मध्यगा, म्हणजेच LY ही त्रिकोणाची मध्यगा आहे। रेख LY ही त्रिकोणाची मध्यगा आहे। आपला दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण PQR एक लघुकोन त्रिकोण काढा व त्याचे तीनही शिरोलंब काढा। संपात बिंदूला O नाव द्या। आता पहा, आपल्याला एक लघुकोन त्रिकोण काढायचा आहे आणि त्याचे 3 शिरोलंब काढून त्या संपात बिंदूला O नाव द्यायचं आहे। आता आपण प्रथम एक लघुकोन त्रिकोण काढूया। पहा, लघुकोन त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला प्रथम त्रिकोणाचा पाया काढायला लागेल। आपण अंदाजे त्रिकोणाचा पाया काढूया। आपण हा त्रिकोणाचा पाया घेतला आहे, याला आपण नाव देऊया PR। लघुकोन त्रिकोण काढायचा आहे, म्हणजेच त्रिकोणाचे तीनही कोण 90 अंशापेक्षा लहान असले पाहिजेत। अशा प्रकारे आपण हा त्रिकोण काढून घेतला आहे। या शिरोबिंदूला आपण नाव देऊया Q, म्हणजेच आपला हा PQR हा त्रिकोण तयार झाला। आता आपण याचे शिरोलंब काढूया। शिरोलंब काढताना आपण गुण्याचा वापर करूया। पहा, गुण्याच्या या काटकोन करणाऱ्या बाजू आपल्याला या शिरोलंब आणि समोरची बाजू यावर ॲडजस्ट करायची आहेत। पहा, या Q बिंदूतून आपण प्रथम PR या बाजूवर शिरोलंब टाकूया। काटकोन करणारी खालची बाजू बरोबर PR या बाजूवर ठेवायची आहे आणि ही वरची बाजू बरोबर Q बिंदूतून जाईल अशा प्रकारे ठेवायची आहे। अशा प्रकारे गुण्या व्यवस्थित धरल्यावर आपण या Q बिंदूतून एक रेषाखंड PR या बिंदूवर काढणार आहोत। अशा प्रकारे आपण Q बिंदूतून PR वर एक लंब टाकला, याला आपण नाव देऊया C। आता आपण R बिंदूमधून QP या बाजूवर लंब टाकूया। त्यासाठी आपल्याला गुण्याची काटकोन करणारी एक बाजू PQ वर धरावी लागेल आणि ही दुसरी बाजू आहे ती R बिंदूतून जाईल अशा प्रकारे ठेवावी लागेल। पहा, आपण गुण्याची काटकोन करणारी एक बाजू PQ या बाजूवर आणि एक बाजू R बिंदूतून जाईल अशा प्रकारे गुण्या ठेवून घेतला आहे। आता आपण या R बिंदूमधून एक रेषाखंड PQ बाजूवर काढणार आहोत। अशा प्रकारे PQ बाजूवर आपण एक लंब टाकून घेतला आहे।
आता आपण P या शिरोबिंदूतून QR या बाजूवर लंब टाकूया. त्यासाठी आपल्याला गुण्या काटकोन करणारी एक बाजू आपण QR या बाजूवर ठेवली, पहा इथे, आणि एक बाजू P बिंदूतून जाईल अशा प्रकारे ठेवली. अशा प्रकारे आपण गुण्या धरून घेतला. आता P बिंदूतून एक रेषाखंड QR बाजूवर काढला. अशा प्रकारे आपण QR बाजूवर पण लंब टाकला. आपले तिन्ही लंब टाकून झाले आहे. आता आपल्याला या तिन्ही शिरोलंबांचा एक छेदनबिंदू मिळाला आहे. या छेदनबिंदूला म्हणजे ज्या संपात बिंदूला आपल्याला नाव द्यायला सांगितलं आहे O, आपण या संपात बिंदूला O हे नाव देऊया. या बिंदूला आपण नाव देऊया A, या बिंदूला B. अशा प्रकारे आपण तिन्ही शिरोलंब काढले. तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण STV हा विशालकोन त्रिकोण काढा व त्याच्या मध्यगा काढून त्याचा मध्यगा संपात दाखवा. पहा, आपल्याला एक विशालकोन त्रिकोण काढायचा आहे आणि त्याच्या मध्यगा काढायच्या आहेत आणि त्या मध्यगा जेथे छेदतात त्यांच्या संपात बिंदूला म्हणतात मध्यगा संपात. तो मध्यगा संपात आपल्याला दाखवायचा आहे. आपण प्रथम एक विशालकोन त्रिकोण काढूया. त्यासाठी आपण पाया घेऊया अंदाजे त्रिकोणाचा. हा आपण पाया काढला. याला आपण नाव देऊया ST. आपल्याला विशालकोन त्रिकोण काढायचा आहे म्हणून आपला हा एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असला पाहिजे. आणि ही बाजू आपण जोडून घेऊया म्हणजे आपला विशालकोन त्रिकोण तयार होईल. या शिरोबिंदूला आपण नाव देऊया V. STV हा विशालकोन त्रिकोण आपण काढला. आता आपण याच्या मध्यगा काढूया. मध्यगा काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू मिळवावा लागेल. आपल्याला ST या बाजूवर मध्यगा काढायची आहे, त्यासाठी आपल्याला याचा मध्यबिंदू मिळवावा लागेल. म्हणजेच आपण याचा लंब दुभाजक आपण प्रथम कंपासच्या साहाय्याने काढून घेऊया. पहा, ST या बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण कंपासचे टोक S बिंदूवर ठेवूया आणि इकडे एक कंस काढून घेऊया. नंतर हेच अंतर कायम ठेवून T वर कंपासचे टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा एक कंस काढून घेऊया. नंतर त्याच अंतराने खाली एक कंस काढून घेऊया S बिंदूवर ठेवून आणि त्याच अंतराने T वर ठेवून खालच्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस काढून घेऊया. अशा प्रकारे आपण या कंसाचा छेदनबिंदू आणि या कंसाचा छेदनबिंदू हे दोन्ही पट्टीच्या साहाय्याने जोडून घेऊया. आता पहा, ST या बाजूचा मध्यबिंदू आपल्याला मिळाला. हा मध्यबिंदू आणि या बाजूच्या समोरचा शिरोबिंदू जोडला की आपल्याला या बाजूची मध्यगा मिळेल. आपण V शिरोबिंदू आणि हा मध्यबिंदू आपण जोडून घेऊया. अशा प्रकारे आपण एक मध्यगा काढली. आपण VT या बाजूचा मध्यबिंदू मिळवूया म्हणजेच या बाजूचा लंब दुभाजक काढूया. यासाठी आपण VT बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतले. कंपासचे एक टोक V बिंदूवर ठेवले आणि V बिंदूतून या बाजूला एक कंस काढला आणि इकडच्या बाजूला सुद्धा एक कंस आपण काढून घेतला. नंतर हेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक T बिंदूवर ठेवले आणि पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढून घेतले. कंस छेदत नसेल तर आपण पहिला कंस मोठा करून घेऊया. अशा प्रकारे या दोन कंसांच्या छेदनबिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने
जोडून घेऊया. आता पहा व्ही टी बाजूचा मध्यबिंदू आपल्याला मिळाला. हा मध्यबिंदू याला आपण नाव देऊया बी. पहिल्या मध्यबिंदूला आपण नाव देऊया ए. आता व्ही टी बाजूचा मध्यबिंदू आणि बाजूच्या समोरचा शिरोबिंदू एस हा आपण जोडून घेऊया. अशा प्रकारे एस बी ही एक मध्यका आपल्याला मिळाली. आता आपली तिसरी मध्यका काढायची राहिली आहे, ती म्हणजे टी बिंदूमधून व्ही एस बाजूवर आपल्याला मध्यका काढायची आहे. त्यासाठी आपण व्ही एस बाजूचा लंब दुभाजक काढूया. त्यासाठी आपण कंपासमध्ये व्ही एसच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. कंपासचे एक टोक व्ही बिंदूवर ठेवू आणि बाजू व्ही एस बाजूच्या दोन्ही बाजूला कंस करून घेऊया. इकडे एक कंस आपण केला, इकडे एक कंस आपण करून घेतला. तेच अंतर कंपासमध्ये ठेवून एस बिंदूवर कंपासचे टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे कंस आपण काढून घेऊया. आता ह्या दोन्ही कंसांचे छेदनबिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घेऊया. अशा प्रकारे व्ही एस बाजूचा लंब दुभाजक आपण काढला. त्यामुळे आपल्याला व्ही एस बाजूचा मध्यबिंदू मिळाला. या मध्यबिंदूला आपण नाव देऊया डी. आता हा डी बिंदू आणि टी बिंदू आपण जोडूया, म्हणजे आपल्याला ही मध्यगा मिळेल. अशा प्रकारे आपण सर्व मध्यका काढल्या. सर्व मध्यका जिथे छेदतात तिथे असतो हा मध्यगा संपात. या बिंदूला आपल्याला नाव द्यायचं आहे जी. मध्यगा संपात बिंदूला आपण नाव देतो जी. आपला चौथा प्रश्न आहे, त्रिकोण एल एम एन हा विशाल कोन त्रिकोण काढा, त्याचे सर्व शिरोलंब काढा, संपात बिंदू ओ ने दाखवा. आता आपल्याला प्रथम विशाल कोन त्रिकोण काढावा लागेल. त्यासाठी आपण त्रिकोणाचा अंदाजे पाया काढूया. आधीच्या उदाहरणामध्ये काढल्याप्रमाणे आपण एक विशाल कोन त्रिकोण काढून घेतला. याला आपल्याला नाव द्यायचं आहे एल एम एन. आता आपण याचे शिरोलंब काढणार आहोत. गुण्याच्या साहाय्याने आपण याचे शिरोलंब काढूया. पहा, एल बिंदूतून एम एन या बाजूवर आपल्याला शिरोलंब काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला गुण्याची काटकोन करणारी एक बाजू एल एम या बाजूवर ठेवावी लागेल आणि दुसरी बाजू एल बिंदूतून जाईल अशा प्रकारे ठेवावी लागेल. आता पहा, एल बिंदूतून जाईल अशा प्रकारे ही बाजू आपण ठेवली तर एम एन ही बाजू आपल्याला पुरत नाही. आपल्याला ही बाजू इकडे वाढवावी लागेल, म्हणून आपण एम एन ही बाजू इकडे वाढवून घेऊया. एम एन ही बाजू आपण वाढवून घेतली. आता आपण गुण्या ठेवून घेऊया. एम एन बाजूवर खालची बाजू आणि वरची बाजू एल बिंदूतून जाईल अशा प्रकारे गुण्या आपण धरला आणि एक लंब या बाजूवर काढून घेतला. याला आपण नाव देऊया ए. आता आपण एम या शिरोबिंदूतून एल एन या बाजूवर लंब टाकूया. त्यासाठी आपल्याला एक बाजू एल एन या बाजूवर ठेवावी लागेल आणि एक बाजू एम बिंदूतून जाईल अशा प्रकारे हा गुण्या ठेवून घ्यावा लागेल. पहा, एक बाजू आपण
LM या बाजूवर ठेवली आणि ही वरची बाजू M बिंदूतून जाईल अशा प्रकारे हा गुन्हा आपण ठेवला. आता M बिंदूतून L बाजूवर एक लंब आपण टाकून घेऊया. पहा, अशा प्रकारे हा लंब आपण टाकला. याला नाव देऊया, या बिंदूला आपण नाव देऊया B. आता आपल्याला या N बिंदूतून LM या बाजूवर लंब टाकायचा आहे. यासाठी आपल्याला काटकोन करणारी एक बाजू गुणायची या LM बाजूवर आणि वरची बाजू N बिंदूतून जाईल अशा प्रकारे धरावी लागेल. पहा, आपण गुण्या ठेवूया. पहा, आपण गुन्हे ठेवून घेतला. आपण LM ही बाजू आपल्याला कमी पडते आहे, म्हणजेच ती आपल्याला इकडे वाढवावी लागणार आहे. आपण ही बाजू इकडे वाढवून घेऊया, म्हणजे N बिंदूतून पडणारा लंब या बाजूवर आपल्याला येईल. पहा, LM ही बाजू आपण वाढवून घेतली. आता आपण गुन्हे ठेवून घेऊया. LM या बाजूवर गुन्ह्याची काटकोन करणारी एक बाजू ठेवून घेतली आणि वरची बाजू N बिंदूतून जाईल अशा प्रकारे ठेवली. अशा प्रकारे गुन्हे ठेवल्यावर N बिंदूतून आपण या बाजूवर एक लंब काढून घेऊया. पहा, हा आपण लंब काढला. याला आपण नाव देऊया D. या बिंदूला आपण नाव देऊया D. ND हा एक लंब आपण काढला. आता हे तिन्ही लंब जिथे छेदतात त्या बिंदूला त्यांचा संपात बिंदू म्हणतात आणि त्या बिंदूला आपल्याला नाव द्यायचं आहे O. आता हे तिन्ही लंब आपले छेदलेले नाही आहेत, म्हणून आपल्याला हे लंब आपल्याला वाढवावे लागतील. आपण या बाजूला वाढवले तर ते छेदणार नाहीत. आपण या बाजूला खालच्या बाजूला जर वाढवले तर या ठिकाणी ते एकत्र येतील, म्हणजेच एकमेकांना छेदतील आणि आपल्याला त्याचा संपात बिंदू मिळेल. म्हणून आपण हे सगळे लंब इकडे वाढवून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे लंब वाढवल्यावर इथे आपल्याला एक छेदनबिंदू मिळाला. हा आहे आपला संपात बिंदू. याला आपण नाव देऊया O. आता आपण एक काटकोन त्रिकोण काढूया. त्यासाठी आपण अंदाजे त्रिकोणाचा पाया घेऊया. आपण त्रिकोणाचा पाया घेतला. या पायाला आपण नाव देऊया X Y. काटकोन त्रिकोण काढायचा आहे म्हणजे आपला इथला कोण 90 अंशाचा पाहिजे. आपण कोण मापकाच्या साहाय्याने 90 अंशाचा इथे कोण करून घेणार. पहा, कोण मापकाच्या साहाय्याने 90 अंश माप घेऊन आपण इथे 90 अंशाचा कोण करून घेतला. आता ही बाजू, आता काटकोन त्रिकोणाची ही बाजू आणि ही बाजू आपण जोडून घेऊया. आपण या बिंदूला नाव दिलं Z. अशा प्रकारे आपण ZXY हा काटकोन त्रिकोण काढून घेतला. आता आपण याच्या मध्यका काढूया. प्रथम आपण Z मधून XY या बाजूवर मध्यका काढूया. त्यासाठी आपल्याला XY या बाजूचा मध्यबिंदू पाहिजे आहे. त्यासाठी आपण XY बाजूवर एक लंब दुभाजक टाकून घेणार. त्यासाठी आपण कंपासमध्ये XY बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आणि कंपासचे एक टोक X बिंदूवर ठेवणार आणि या बाजूच्या वरच्या बाजूला एक कंस करणार आणि खालच्या बाजूला एक कंस करून घेणार. हेच अंतर कायम ठेवून Y वर कंपासचे टोक ठेवून या दोन्ही कंसाला छेदणारे कंस आपण काढून घेणार. आता आपल्याला हे जे दोन छेदनबिंदू मिळाले ते छेदनबिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घेणार.
अशा प्रकारे आपल्याला हा एक मध्यबिंदू मिळाला, याला आपण नाव देऊया ए. आता ए आणि झेड जोडला तर आपली एक मध्यगा तयार होईल. आपण ए आणि झेड हा बिंदू पट्टी साहाय्याने जोडून घेऊया. झेड ए ही एक मध्यगा आपण काढली. आता आपण एक्स बिंदूतून झेड वाय वर मध्यगा टाकूया. पहा, त्यासाठी झेड वायचा मध्यबिंदू आपल्याला पाहिजे, म्हणून आपण या बाजूचा लंबदुभाजक काढूया. झेड वायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतले. एक टोक झेड वर ठेवले. झेड वाय बाजूच्या या बाजूला एक कंस केला आणि वरच्या बाजूला एक कंस करून घेतला. हेच अंतर कायम ठेवून वाय वर कंपासचे टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढून घेतले. पहिल्या कंसाला कंस छेदत नसेल तर आपण पहिला कंस वाढवून घेऊया. आता आपल्याला जे दोन छेदनबिंदू मिळाले ते आपण जोडून घेऊया. म्हणजे आपल्याला झेड वाय बाजूचा मध्यबिंदू मिळेल. झेड वाय बाजूचा मध्यबिंदू आपल्याला मिळाला इथे, त्याला आपण नाव देऊया बी. आता आपण बी बिंदू आणि एक्स बिंदू जोडला तर आपल्याला ही मध्यगा मिळेल. आपण बी आणि एक्स बिंदू पट्टीच्या साहाय्याने जोडून घेऊया. अशा प्रकारे आपण दोन मध्यगा काढल्या. आता आपण वाय बिंदूमधून झेड एक्स या बाजूवर मध्यगा टाकूया. आता पहा, झेड एक्स या बाजूचा मध्यबिंदू आपण मिळवूया. त्यासाठी झेड एक्स या बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतले. वरच्या बाजूला एक कंस करून घेतला, खालच्या बाजूला एक कंस करून घेतला. तेच अंतर कायम ठेवून एक्स वर कंपासचे टोक ठेवले. पहिल्या कंसाला छेदणारे दोन कंस काढून घेतले. आता या कंसांच्या छेदनबिंदू जे आपल्याला दोन मिळाले आहेत ते आपण पट्टीच्या साहाय्याने जोडणार आहोत. पहा, हे छेदनबिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घेतले. अशा प्रकारे आपल्याला याचा मध्यबिंदू मिळाला. अशा प्रकारे आपल्याला झेड एक्स बाजूचा मध्यबिंदू मिळाला, याला आपण नाव देऊया सी. आता हा सी बिंदू आणि वाय बिंदू आपल्याला जोडला तर ही एक मध्यगा आपल्याला मिळेल. आपण हा बिंदू जोडूया सी आणि वाय. अशा प्रकारे आपण तीन मध्यगा काढल्या. झेड ए, एक्स बी आणि वाय सी. आता या सर्व मध्यगा जिथे छेदतात तो हा बिंदू, त्यांचा मध्यगा संपात हा आपल्याला जी या अक्षराने दाखवायचा आहे. आपण याला नाव देऊया जी. आपला 6वा प्रश्न आहे, कोणताही एक समद्विभुज त्रिकोण काढा. त्याच्या सर्व मध्यगा व सर्व शिरोलंब काढा. त्याच्या संपात बिंदूबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा. आता आपण प्रथम समद्विभुज त्रिकोण काढूया. समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या दोन बाजू समान असतात. पहा, त्रिकोणाचा पाया आपण मोजून काढूया 6 सेंटीमीटर. या पायाला आपण नाव देऊया ए बी. हा आपण पाया मोजून काढला, कारण जेव्हा आपल्याला मध्यगा काढायची आहे तेव्हा आपल्याला या बाजूचा मध्यबिंदू पाहिजे असेल आणि मध्यबिंदू पाहिजे असेल तेव्हा आपल्याला 3 सेंटीमीटरवर याचा मध्यबिंदू घेता येईल, म्हणून आपण हा 6 सेंटीमीटर मोजून काढला. आता वरच्या बाजूसुद्धा आपण 8 सेंटीमीटरच्या मोजून काढणार आहोत. त्यासाठी आपण पट्टी घेतली, मध्ये 8 सेंटीमीटर एवढे अंतर घेतले. आणि आपण कंपासची एक बाजू बी बिंदूवर ठेवून वरच्या बाजूला एक कंस काढून घेतला आणि नंतर तेच अंतर ठेवून ए बाजूवर कंपासचे टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा एक कंस काढून घेतला. आता हा जो छेदनबिंदू आपल्याला मिळाला तो आहे त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू. याला आपण नाव देऊया डी. आता हा डी बिंदू आणि ए बिंदू आपण जोडूया. ही झाली आपली त्रिकोणाची दुसरी बाजू.
आणि डी आणि बी हा बिंदू जोडल्यावर आपल्याला मिळेल त्रिकोणाची तिसरी बाजू. अशा प्रकारे आपण एक समद्विभुज त्रिकोण काढला. आता आपण याच्या मध्यगा काढूया. आता मध्यगा काढण्यासाठी आपल्याला ए बी बाजूचा मध्यबिंदू पाहिजे असेल. त्यासाठी आपण 3 सेंटीमीटरवर हा मध्यबिंदू घेऊया, कारण आपण ही बाजू मोजून घेतली होती 6 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरवर आपण हा मध्यबिंदू काढून घेऊया. या मध्यबिंदूला नाव देऊया आपण एक्स. आता हा एक्स बिंदू आणि डी बिंदू जोडला तर आपल्याला ही एक मध्यगा मिळणार आहे. आपण हा बिंदू जोडून घेऊया एक्स आणि डी. अशा प्रकारे आपल्याला एक मध्यगा मिळाली. आता आपण डी ए बाजूवर बी बिंदूतून मध्यगा काढूया. पहा, त्यासाठी आपल्याला डी ए बाजूचा मध्यबिंदू पाहिजे असेल. डी ए बाजू आहे 8 सेंटीमीटर. आपण 4 सेंटीमीटरवर एक बिंदू करून घेऊया. त्याला नाव देऊया वाय. आणि हा वाय बिंदू आणि बी बिंदू आपण जोडून घेऊया, म्हणजे आपली ही दुसरी मध्यगा आपल्याला मिळेल. आता आपण डी आणि बी बिंदूचा मध्यबिंदू काढूया. ही बाजू सुद्धा आहे आपली 8 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटरवर आपण बिंदू करून घेऊया आणि या बिंदूला नाव देऊया झेड. आता हा झेड बिंदू आणि ए बिंदू जोडला तर आपल्याला ही तिसरी मध्यगा मिळेल. पहा, आपण पट्टीच्या साहाय्याने हे बिंदू जोडून घेऊया. आता आपल्याला या त्रिकोणाच्या मध्यगा मिळाल्या. या मध्यगांचा हा जो छेदनबिंदू आहे, या छेदनबिंदूला आपण नाव देऊया जी. आता आपण या त्रिकोणाचे शिरोलंब काढूया. प्रथम आपण डी बिंदूतून ए बी बाजूवर शिरोलंब काढूया. त्यासाठी आपण गुण्याचा वापर करतो. पहा, गुण्याची काटकोन करणारी ही बाजू आपण ए बी बाजूवर ठेवली आणि वरची बाजू डी बिंदूतून जाईल अशा प्रकारे ठेवली. पण आपल्या लक्षात आलंय, आपण जी मध्यगा काढली तोच हा आपल्याला शिरोलंब सुद्धा मिळाला आहे. म्हणजे आपल्याला इथे आणखी एक मध्यगा काढायची काही गरज नाही. आता आपण ए डी बाजूवर बी बिंदूतून एक शिरोलंब काढूया. पहा, त्यासाठी आपल्याला गुण्याची काटकोन करणारी एक बाजू ए डी बिंदूवर आणि एक बाजू बी बिंदूतून जाईल अशा प्रकारे ठेवावी लागेल. पहा, आपण ठेवून घेऊया. आणि आता या बी बिंदूतून आपण एक शिरोलंब या बाजूवर काढूया. पहा, अशा प्रकारे आपण हा एक शिरोलंब इथे काढला. नाव देऊया आपण पी. पी बी हा एक शिरोलंब आपल्याला मिळाला. आता डी बी या बाजूवर ए बिंदूतून एक शिरोलंब टाकूया. त्यात गुण्याची एक काटकोन करणारी बाजू डी आणि बी या बाजूवर आहे, तर एक बाजू ए बिंदूतून जात आहे. आता आपण हा रेषाखंड काढूया. हा एक लंब आपल्याला मिळाला ए क्यू. अशा प्रकारे आपण सर्व मध्यगा आणि सर्व शिरोलंब काढले. आता तीनही शिरोलंब ज्या ठिकाणी छेदतात त्या संपात बिंदूला आपण नाव देऊया ओ. आता हा संपात बिंदू मध्यगांचा छेदनबिंदू आहे आणि ओ हा संपात बिंदू शिरोलंबाचा छेदनबिंदू आहे. हे दोन्ही बिंदू पाहिल्यावर आपल्या काय लक्षात येत आहे, तर हे दोन्ही बिंदू एकाच रेषेवर आहेत आणि ते ए बी या बाजूच्या लंबदुभाजकावर आहेत. म्हणजे आपल्याला निरीक्षण काय नोंदवायचं आहे, म्हणजे आपण निरीक्षण लिहून घेऊया. आपल्याला काय लक्षात येते निरीक्षण, आपण निरीक्षण लिहून घेऊया. निरीक्षण मध्यगा संपात बिंदू जी व लंब संपात बिंदू ओ हे एकाच रेषेवर आहेत. पहा, इथे हे एकाच रेषेवर दिसत आहेत.
व ते पायाच्या लंबदुभाजकावर आहेत. हा पहा, हा पायाचे दोन भाग करतो समान, म्हणजेच हा हा पायाचं दुभाजक पण आहे आणि पायावर लंब पण आहे, म्हणजे dx हा पायाचा लंब दुभाजक आहे. आपलं 7वं उदाहरण आहे रिकाम्या जागा भरा. त्रिकोण ABC चा G हा मध्यगासंपात बिंदू आहे. त्रिकोण ABC दिला आहे आणि त्याच्या मध्यगा AP, CR आणि BG या आपल्याला दाखवले आहेत आणि त्यांचा सगळ्या मध्यगांचा छेदनबिंदू G म्हणजे त्यांचा मध्यगासंपात बिंदू आपल्याला इथे दाखवला आहे. आणि आपल्याला आता पहिलं उदाहरण दिलं आहे. जर लांबी RG बरोबर 2.5 दिली आहे आपल्याला 2.5, तर लांबी GC किती आपल्याला विचारली आहे. आता मध्यगासंपात बिंदूचा एक नियम आहे. मध्यगासंपात बिंदूमुळे मध्यगेचे जे दोन भाग होतात ते 2:1 या प्रमाणात असतात. म्हणजेच आता हा मध्यगासंपात बिंदू, यामुळे RC या मध्यगेचे जे दोन भाग झाले आहेत. कोणते भाग झाले आहेत? RG एक भाग झाला आहे आणि GC हा दुसरा भाग झाला आहे. हे दोन भाग 2:1 प्रमाणात असतात. म्हणजे काय? तर हा भाग जर 2 असेल तर हा भाग 1 असतो. म्हणजेच शिरोबिंदूकडचा भाग हा पायाकडच्या भागाच्या दुप्पट असतो. म्हणजेच RG हे अंतर GC या अंतराच्या निम्मे असते किंवा GC हे अंतर RG या अंतराच्या दुप्पट असते. आपण पाहूया. म्हणजेच आता RG आपल्याला 2.5 दिलंय, तर GC हे अंतर या RGच्या दुप्पट म्हणजेच 2.5 अधिक 2.5 बरोबर 5 असेल. आपण मध्यगेचे गुणोत्तर इथे लिहून घेऊया. लांबी GC छेद लांबी RG बरोबर 2:1 या प्रमाणात असते. शिरोबिंदूकडची बाजू 2 असते तर पायाकडची बाजू असते 1 या प्रमाणात. आता पहा, हे गुणोत्तर आपल्याला मिळाले. आता याच्यात आपण किमती टाकून घेऊया. आपल्याला RG ची लांबी इथे 2.5 दिलेली आहे. आपण याच्यात किमती टाकूया. लांबी GC छेद 2.5 बरोबर 2/1. आता हे समीकरण आपण सोडवूया, म्हणजे त्याचा तिरकस गुणाकार करूया. पहा, लांबी GC गुणिले 1 आणि 2.5 गुणिले 2 असा तिरकस गुणाकार आपण इथे खाली करूया. लांबी GC गुणिले 1 बरोबर 2.5 गुणिले 2, म्हणून लांबी GCला 1 ने गुणाल्यावर एकच GCच राहील बरोबर 2.5 बे 5 10 बे 2 4 आणि हातचा 1 5 आणि हा पॉईंट इथे. पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणून एका अंकानंतर आपण इथे पॉईंट दिला 5. GCचं आपलं उत्तर आले GC बरोबर 5. आपण इथे लिहूया 5. आता दुसरी रिकामी जागा आपल्याला विचारली आहे. जर लांबी BG बरोबर 6 तर लांबी BQ बरोबर किती? पहा, BG कुठे पहा आपल्या उदाहरणात. BG ही आपल्याला दिली आहे 6 आणि BQ ही पूर्ण लांबी विचारली आहे. आता आपल्याला GQ मिळाली तर BG अधिक GQ करून आपल्याला पूर्ण BQ मिळेल. म्हणून आपण आधी GQची लांबी काढूया. आपण गुणोत्तर लिहून घेऊया. गुणोत्तर आहे लांबी BG छेद लांबी GQ बरोबर 2:1 या प्रमाणात असते. आपण किमती टाकून घेऊया. आपल्याला BG ची लांबी दिली आहे 6. लांबी BG ची दिली आहे 6. आपण इथे लिहूया 6 छेद
जी क्यू लांबी जी क्यू बरोबर 2/1. आता हे समीकरण आपण सोडूया. 6 गुणिले 1 आणि जी क्यू गुणिले 2. पहा, म्हणून 6 गुणिले 1 बरोबर लांबी जी क्यू गुणिले 2. आता पहा, 6 1 6 बरोबर लांबी जी क्यू गुणिले 2. आता हे 2 इकडे गुणाकारात आहेत, आपण इकडे ते भागाकारात घेऊया, म्हणजे इथे येतील ते भागाकारात. ही फक्त लांबी जी क्यू, हे 2 आपण इकडे भागाकारात घेतले. बे 1 बे बेत्रिक 6 म्हणून 3 बरोबर लांबी जी क्यू. लांबी आपल्याला जी क्यू मिळाली 3. पण आपल्याला बी क्यू लांबी काढायची सांगितली आहे. आता बी क्यू कशी काढता येईल आपल्याला? बी जी अधिक जी क्यू बरोबर बी क्यू. आपण बेरीज करूया. म्हणून बी क्यू लांबी बी क्यू बरोबर लांबी जी क्यू अधिक लांबी बी जी. आता आपण किमती टाकूया. जी क्यू आपल्याला मिळाली आहे 3 अधिक बी जी आपल्याला दिली होती 6. 3 अधिक 6 बरोबर 9. म्हणून लांबी बी क्यू बरोबर 9. आपण इथे लिहूया बी क्यू बरोबर 9. तिसरी रिकामी जागा आहे आपली. जर लांबी ए पी बरोबर 6 तर लांबी ए जी बरोबर किती आणि लांबी जी पी बरोबर किती? ए पी या पूर्ण बाजूची आपल्याला लांबी दिली आहे 6 आणि आपल्याला ए जी आणि जी पी विचारला आहे. म्हणजेच ए जी अधिक जी पी बरोबर 6 आहे. आपण या बाजू काय असतात? शिरोलंबाकडची बाजू असते 2 आणि पायाकडची बाजू असते 1. म्हणजे 1 जी पी आपण x मानूया, तर ए जी होईल 2x. म्हणजे 2x अधिक x बरोबर ए पी ही बाजू येईल. मग आपल्याला एक्सची किंमत म्हणजे आधी जी पीची किंमत मिळेल. पण त्यावरून आपल्याला ए जीची किंमत काढता येईल. लांबी ए पी बरोबर x अधिक 2x. आता आपल्याला या एक्सची किंमत काढायची आहे. लांबी ए पी आपल्याला दिली आहे 6 बरोबर 2x अधिक 2x 3x होतात. आता आपल्याला फक्त x इकडे ठेवायचा आहे, 3 इकडे घ्यायचे आहेत. हे 3 इथे गुणाकाराच्या स्वरूपात आहेत, ते इकडे भागाकाराच्या स्वरूपात होतील. म्हणून 6/3 बरोबर x. 3 1 3 3 2 6. x बरोबर 2 आलं आपलं. म्हणजे x म्हणजे आपल्याला किंमत मिळाली लांबी जी पीची किंमत. लांबी जी पी बरोबर 2. लांबी जी पी बरोबर 2 मिळाली आणि लांबी ए जी बरोबर 2x होती. म्हणून 2x बरोबर 2 गुणिले एक्सची किंमत आहे 2 म्हणून 2 दुणे 4. म्हणून ए जी किती मिळाले आपल्याला? लांबी ए जी बरोबर 4.